अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी 8 जून पासून आमरण उपोषण करत होते। उपोषणाच्या आजच्या 6व्या दिवशी त्यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण स्थगित केले। तत्पूर्वी राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक झाले होते। सकाळी जालन्यातील भोकरदन मार्गावरील नांजापाटी येथे मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत नायब तहसीलदारांना आरक्षणाच्या मागणीचं निवेदन दिलं। या आंदोलनावेळी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं, आज आपण या सकल भोकरदन तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी शेतीमध्ये गुंतलेला असल्या कारणानं आम्ही त्यांचे थोडेफार या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून सनी या ठिकाणी छोटासा रस्ता रोको या ठिकाणी करत आहोत। आणि हा छोटासा रस्ता रोको हा एक संदेश देतो या सरकारला, या शासनाला, की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठा समाज अशाच रस्त्यावरती उतरणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोजदादांना आमरण उपोषण केलं। या सरकारला का मनोजदादाला या ठिकाणी मारायचं आहे का काय, हेच प्रश्न आज सकाळ मराठा समाजामध्ये या ठिकाणी पडलेला आहे। कारण वारंवार आंदोलन करून या ठिकाणी मनोजदादाची तब्येत खालावली जाते आणि म्हणून हे सरकार या मनोजदादाची परीक्षा या ठिकाणी बघताय का या सरकारला या मनोजदादाचा जीव घ्यायचा आहे का। म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे की ताबडतोब या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी करण्यात यावी, नसता या ठिकाणी आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू, एवढीच या ठिकाणी विनंती करतो।